केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज बिगुल वाजणार आहे। महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। आज दुपारी 3:30 वाजता ही महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज बिगुल वाजणार अशी माहिती सुद्धा मिळते। तर आपल्यासोबत सध्या सचिन जिरे आहेत। सचिन, सध्या मराठवाड्याची काय परिस्थिती पाहायला मिळते, नेमकी समीकरण काय म्हणतायत? गौरी, आपण पाहिलं की मराठवाडा हा नेहमीच महायुतीचा गड राहिलेला आहे। त्यामध्ये शिवसेनेचा एक गड आहे। कारण की आपण पाहिलं की 8ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीची ताकद आहे। शिवसेना भारतीय जनता पक्षाची ताकद आहे। मात्र यावेळेची समीकरण जरा वेगळी राहणार आहेत। कारण की आपण पाहिलं की सर्वात मोठी फुटी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेमध्ये पडली होती। 5 आमदार या ठिकाणी शिंदेच्या सोबत गेले होते। त्यानंतर या संपूर्ण मराठवाड्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर आता वेगळं चित्र काहीसं दिसू शकतो। कारण की आपण गेल्या काही दिवसांपासून गेली 1 वर्षभर 1.5 वर्षभरापासून आपण जर पाहिलं मराठवाड्यामध्ये ठाकरे असतील किंवा त्याचबरोबर शिंदे असतील, या दोघांनीही एक झंझावात दौरे या ठिकाणी केलेले आहेत। आपण पाहतो की गेली काही दिवस लाडक्या बहीण योजनेच्या कार्यक्रमानिमित्ताने महायुतीचे जे मुख्य नेते आहेत, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, यांनी या 8ही जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम घेत एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे आपण पाहतो आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांच्या सारखे दौरे सातत्याने हे दौरे यांचे मराठवाड्यामध्ये सुरू आहे। त्यामुळे मराठवाडा कसा काबीज करता येईल याकडे दोन्ही पक्षांचे प्रमुख जे आहेत ते त्यांची नजर आहे। त्यामुळे या ठिकाणी चित्र स्पष्ट होईलच। मात्र हा जी मराठवाड्याची निकाल असेल तो महत्वपूर्ण मानला जात आहे। कारण की मराठवाडा कुणाचा, कोणत्या शिवसेनेकडे हा मराठवाडा जातो आपण हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। ते दोन्ही शिवसेनेकडून मोठी ताकद लावली जात आहे। त्यामुळे शिवसेनेचा गड अबाधित राहतो की मग या ठिकाणी पुन्हा महाविकास आघाडीकडे हे जातो, हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। हो, नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। आज दुपारी 3:30 वाजता या संदर्भातली पत्रकार परिषद पार पडेल। आणि आज तर पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, महत्त्वाची बातमी, आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। तिथली काय परिस्थिती म्हणते, काय राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत? गौरी, आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्र विशेषतः महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी प्राबल्य मोठ्या प्रमाणात आणि विशेष करून कोल्हापूर सांगली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये देखील आपण त्यांचं यश आहे ते पाहिलेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता आगामी विधानसभेची तयारी जी आहे ती महाविकास आघाडीनं देखील त्या ठिकाणी जोरदार केली आहे। महायुतीकडून देखील अनेक दिग्गज जे आहेत ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। प्रचारांचा धडाका खरं तर आधीपासूनच सुरू झाला असं म्हणावं लागेल, कारण अनेक योजनांचा शुभारंभ या ठिकाणी महायुतीच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आलेला आहे। अनेक दौरे जे आहेत ते कोल्हापूर, सांगली, सातारा अशा विविध भागांमध्ये देखील पाहायला मिळालेले आहेत। विशेष करून सोलापूर सारख्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात दौरे वाढलेले, त्यामुळं एकंदरीतच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज खर तर दुपारी ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यानंतर तारखा ज्या आहेत त्या निवडणुकांच्या जाहीर होतील। त्यानंतर खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने सगळे पक्ष जे आहेत ते रणनीती आखणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। अजूनही पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागांवरती तिढा जो आहे तो कायम असल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी लढती ज्या आहेत त्या स्पष्ट असल्या तरी काही ठिकाणी जागा वाटपावरून जो आहे तो वाद होण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी बंडाची देखील तयारी अनेक उमेदवारांनी केलेली आहे। विशेष करून कोल्हापूर सारख्या ठिकाणी देखील काही लढती स्पष्ट असल्या तरी काही ठिकाणी अजूनही जागा वाटपावरून महाविकास आघाडी असू दे आणि महायुती असू दे, या दोन्ही खरं तर आघाड्यांमध्ये सध्या वातावरण जे आहे ते तंगच असल्याचं पाहायला मिळते। कारण अद्यापही कोणाला उमेदवारी या संपूर्ण मतदारसंघांमध्ये मिळणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही। हो, अनेक ठिकाणी इच्छुक मोठ्या प्रमाणात आहेत। 3-3 पक्ष एका आघाडीमध्ये असल्यामुळं निश्चितच अनेकांची कसरत जी आहे ती मोठ्या नेत्यांची या ठिकाणी लागणार आहे, कुणाला नेमकी उमेदवारी द्यायची। त्यामुळे नक्कीच अजूनही जागा वाटपात तिढा जो आहे तो या ठिकाणी असल्यामुळं आगामी या काळामध्ये कशा पद्धतीने महायुतीचे, महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते या संपूर्ण खर तर संकटातून बाहेर पडणार। कारण
जागा वाटप करणं हा एक मोठं संकट जे आहे ते असणार आहे आणि त्यामध्ये कशा हो पद्धतीने हे सगळे यशस्वी होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. गौरी. हो नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर मुंबईतल्या परिस्थितीचा आढावा देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, मुंबईमध्ये नेमकं काय चित्र पाहायला मिळत आहे? आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या निवडणुकीत मुंबईतील 36 जागा ज्या आहेत त्या महत्वाच्या स्थानावर असतात. पण या मुंबईतील जागांची चर्चा प्रत्येक वेळी जी आहे महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असो, दोन्ही युतींकडून जी आहे आणि आघाडीकडून जी आहे ती मुंबईतली चर्चा शेवटच्या टप्प्यात करायचं असं ठरवलं गेलंय. कारण की मुंबईतल्या अनेक जागेंवर जे आहे ते दोन दोन पक्षाचे क्लेम आहेत आणि त्यामुळे त्या जागा ज्या आहेत त्या चर्चेत आलेल्या, त्याच्यात वादाची तयारी जी आहे ती पाहायला मिळते. तर दुसरीकडे जर पाहिलं तर एकाच पक्षातून तीन तीन उमेदवार जे आहेत या पक्षात या जागेवर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी जो आहे तो तिढा झालेला पाहायला मिळतोय. एकीकडे गोरेगाव असेल, सायनची जागा असेल, वर्सोवा, भायखळा, त्याचबरोबर जर पुढे जाऊन जर पाहिलं तर अणुशक्ती नगर, चेंबूर सारख्या जागेवर सुद्धा दोन्ही पक्षांकडून क्लेम होताना पाहायला मिळते. धारावी सायन सारखी जागा जर आपण पाहिलं तर काँग्रेस क्लेम करते, ठाकरेंची शिवसेना क्लेम करते. सायनमध्येच भाजपकडून तीन तीन जणांची इच्छुक उमेदवार जे आहेत ते पाहायला मिळतात. तसेच वर्सोवा भायखळ्याचा आपण जर पाहिलं तर हा वाद तर तेच महाविकास आघाडीकडून दिल्ली दरबारी सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला. या सगळ्या मुद्द्यांवर आपण जर पाहिलं तर आता एकंदरीत मुंबईत तयारी जी आहे ती आपण जर पाहिलं तर नुकताच दसरा मेळावा जो आहे तो पार पडलेला आहे. त्यामुळे दोन्ही शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबईत निवडणुकीचं बिगुल जे आहे, रणशिंग जे आहे ते फुंकलं गेलेलं आहे. पण अद्याप मुंबईच्या जागा नेमक्या कुठल्या कोणाच्या वाटेला येणार हे ठरलेलं नाही. जर महाविकास आघाडीचं पाहिलं तर एकीकडे ठाकरेंची शिवसेना 15 ते 16 जागेवर क्लेम करताना पाहायला मिळते. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सुद्धा एवढ्याच जागा ज्या आहेत त्या क्लेम करू इच्छित असल्याने त्यामुळे त्या दोघांमध्ये आपसात वाद जे आहे ते सुरू झालेले आहेत. तसेच मुंबईतील अनेक जागा ज्या शिंदेच्या शिवसेनेकडे त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहेत ते इच्छुक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर जो आहे तो पाहायला मिळतो. त्यामुळे आता आज जर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद 3:30 वाजता पार पडते, त्याच्यानंतर आचारसंहिता जी आहे ती महाराष्ट्रात लागेल. पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे की ज्या मुंबईतून संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार जो आहे तो हाकला जातो, चालवला जातो, त्या मुंबईच्या जागा वाटपाचं कोडं किंवा मग तिढा सोडवतात ही दोन्ही दोन्ही पक्षातील नेते मंडळी, दोन्ही युतीतील आघाडीतील नेते मंडळींना किती यश येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की महायुतीचा तिढा सोडवण्यासाठी 17 तारखेला पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीवारी करणार. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांची सुद्धा दिल्लीवारी होण्याची शक्यता आहे. कारण की पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल या जागेनुसार जरी तिला सुटला असेल, चर्चा झाल्या असतील तरी मुंबईच्या जागांवरून जो आहे तो वाद महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. कारण की काँग्रेसकडून अनेक जागेवर क्लेम केला गेलाय. तर त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून क्लेम केला गेलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार त्या ठिकाणी 2 नंबरचा उमेदवार हा जो आहे तो काँग्रेस आहे. त्यामुळे काँग्रेस सुद्धा क्लेम करताना पाहायला नक्कीच मिळतंय. अजय, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. तर महाराष्ट्राच्या निवडणुकीवर सर्वपक्षीय नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही पाहूया. सगळेच प्रतीक्षा करत होते की निवडणूक आयोगाला कधी मुहूर्त मिळतोय महाराष्ट्रातल्या आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा करण्यासाठी. आज 3:30 वाजता निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेची घोषणा केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की दिल्लीतून निवडणूक आयोग महाराष्ट्रातल्या आणि झारखंडच्या निवडणुकांची घोषणा करेल. तारखांसंदर्भात आम्ही सुद्धा प्रतीक्षेत आहोत. निवडणूक आयोगाच्या तारखा जाहीर होतील आज उद्याकडे आणि आचारसंहिता लागेल. त्याच्यामुळे या राज्यातले काही सत्ताधारी पक्ष हे आपापल्या उमेदवारांकडे पूर्णपणे पैशाचं वाटप त्यांनी काल केलेलं आहे. काल रात्रीपर्यंत साधारण प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराकडे 10 ते 15 कोटी रुपये पोचल्याची माझी माहिती आहे. कारण आज घोषणा होईल निवडणुकीची, आचारसंहिता लागेल, याची पक्की खबर आधी सत्ताधाऱ्यांना असते. ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत आहे. महाराष्ट्र के चुनाव अगले 30 से 35 दिनों में होने जा रहे हैं. उस हिसाब से आदरणीय पवार साहब जो महाराष्ट्र में गए 60 सालों से जिनके आजू बाजू में पूरी राजनीति घूमती है, उनसे मिलने के लिए काफ़ी जमाव यहाँ पर आया है. महाराष्ट्र के हर जिले से लोग मिलने आए और काफ़ी सारे लोग हैं जो स्विच कर रहे हैं, दूसरे पार्टी से यहाँ आने जा रहे हैं. उनको पता है कि आदरणीय पवार साहब की पार्टी की तरफ से चुनाव लड़ेंगे तो ज़रूर जीतेंगे और इसीलिए आज यहाँ पे भरा जमावड़ा है.
इस भारी जमावड़े में ज़रूर हम एक अच्छे तरीके से ठीक से चयन भी करेंगे और उसी के साथ पार्टी का अगला जो क्या पॉलिसी वो भी डिक्लेअर करेंगे। आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो की केव्हा आचारसंहिता लागणार आणि केव्हा निवडणुका होणार, कारण की तशाही ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, पण मला वाटतं सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी अजून निवडणुका पुढे ढकलल्या. पण ठीक आहे, एकदा त्याची घोषणा होईल आणि निवडणुकीचा जो संपूर्ण टाइम शेड्यूल आहे तो आज माहीत पडेल. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी आमचा पवारसाहेबांचा पक्ष असो, आम्ही एकोप्यानं या निवडणुका लढणार आहोत. आणि यानंतर कोकणातल्या परिस्थितीचा आढावा जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत आहेत. उमेश, आपण पाहतोय महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. कोकणामधली सध्याची काय परिस्थिती पाहायला मिळते, काय नेमकी समीकरणं तिथली पाहायला मिळतात? निश्चितच कोकणात बघायला तर पालघर असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या ठिकाणी सर्वच ठिकाणी आता निवडणुकीचे वारे वागलेले. आज दुपारनंतर आचारसंहिता जारी होईल अशी एक शक्यता आहे, कारण निवडणुकांची पत्रकार परिषद आहे. कोकणामध्ये सर्वात जास्त हे आमदार सध्या शिवसेनेचे आहेत, म्हणजे शिंदे शिवसेनेचे आहेत, आणि त्याचबरोबर भाजपचे देखील काही कमी आमदार आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा किती वाटपाला येतात त्या अनुषंगाने भाजप मागणी करणार आहे की आम्हाला ह्या जागा सुटाव्यात. म्हणजे एक कुडाची जागा असेल, तेच रत्नागिरीतील काही जागा असतील, आणि त्यानंतर मग सावंतवाडीची जागा असतील. अशा पद्धतीने हे सगळे वातावरण आहे. आणि सध्या बघायला गेलं तर सध्या जास्तीत जास्त जागा ह्या शिंदे शिवसेनेकडे आहेत, आणि त्यामुळे कोकणामध्ये जे खासदार आहेत ते नारायण राणे आहेत, हे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी भाजप हे जास्त जागा मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटप कधी होईल ते एक बघावं लागणार आहे. आणि त्यानंतर आज सध्याच्या परिस्थितीत भूमिपूजन जास्त होत आहेत कोकणामध्ये. आज आचारसंहिता आहे, कालच्या आणि 2 दिवसात भूमिपूजन बऱ्याच रस्त्यांच्या कामांची असतील, विकासाच्या कामाची करण्यात आलेली आहेत. आणि सर्वच आमदार हे कामाला लागले आहेत. स्थानिक आमदार जे असतील सर्वच, दीपक केसरकर आहेत, त्यानंतर आमदार वैभव नाईक आहेत, आमदार नितेश हो. राणे आहेत, आणि सर्वच रत्नागिरीतले उदय सामंत आहे, हे सगळेच आता कामाला लागले आहेत. आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्याच्या आधीच त्यांनी तयारी केलेली एकंदरीत आपल्याला दिसत आहे. हो, नक्कीच उमेश, जागा वाटप झालं की हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.